आपण पाहताय अस्रा मीडिया, वाचाल तर वाचाल। यशवंत भवनात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला थेट आवाहन दिलं आहे। प्रकाश आंबेडकरांचा स्फोटक सवाल, शेतकऱ्यांचा 31,000 कोटींचा नेमका हिशोब कुठे आहे? अकोला पत्रकार परिषदेत मोठा आरोप, शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम सरकारची नाही, इन्शुरन्सची आहे। यादी जाहीर करा, नाहीतर हा पैसा सत्ताधाऱ्यांनी पळवला असं समजावं। राज्यात शेतकरी राहते तर सरकारच्या दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। वाटप करण्यात आलेला आहे। आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे। शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे। इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला तेव्हा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल, पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पीक नुकसानी। म्हणून शासनाने असताना 31,000 कोटी आम्ही असताना शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत। ते 31,000 कोटी वाटप झाले का याचा खुलासा शासनाने करावा। शासनाने 31,000 कोटीचा खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पळवले, आमदार खासदारांनी पळवले, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पळवले। दुसरं महत्वाचं या ठिकाणी एक आश्चर्य आहे की राहुल गांधी यांच्यावरती सावरकरांचा अपमान केला म्हणून असणारा केस दाखल करण्यात आली होती। ही केस 2 दिवसा अगोदर मागे घेण्यात आलेली आहे। राहुल गांधी यांना आमचा असणारा सवाल आहे की आपण जे काही वक्तव्य सावरकरांची केलं होतं त्याच्यावरनं उद्भवलेली ही केस होती, तर आपण कोर्टात जाऊन शासनाने ही केस का विड्रॉ केली हा सवाल आपण करणार आहात का? लोक वेगळा अर्थ काढायला सुरुवात करतील। महाराष्ट्रामध्ये नगरपालिका यांच्या निवडणुका चाललेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे। पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती ही चांगली आहे असं दिसतंय। या लोकल बॉडीच्या इलेक्शन मध्ये नाही। दुर्दैव असं म्हणेन की इथला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना आहे, उभाटा आहे, हे एकत्र आले। तुमच्याकडे व्हीव्हीपॅट तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही, वापरू शकत नाही, तर बॅलेटनी मतदान होणार नाही, म्हणजे ईव्हीएमने मतदान होणार नाही। ते बॅलेटवरती आपण
फोर्स करू शकतो हे एकत्र का येत नाही हाच मोठा सवाल लढते अशी असणारी परिस्थिती आहे. जी तमाम राजकीय पक्ष आहेत तर जी संघटना आहे की अजून कामगारांचा कायदा असेल, राजकीय पक्षाचा कायदा असेल, कंपनीचा कायदा असेल किंवा पब्लिक ट्रस्टचा कायदा असेल, या कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर्ड नाही. राजकीय पक्ष RSSला का विचारत नाही की तुम्ही या देशातल्या कायद्याला मानता की न मानता? सिखांची संघटना असेल, जैनांची संघटना असेल, बौद्धांच्या संघटना असेल, यांनी असं काही केलं असतं तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने सोड उठवली असती. इथल्या ओबीसीच्या संघटनाने सुद्धा आम्ही रजिस्टर करत नाही असं जर म्हटलं असतं तर त्याला असताना जेलमध्ये घातलं असतं. एवढंच सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये संविधानवादी आणि संविधान विरोधी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.